आम्ही भरकटलोय रस्ता, वाट लागलेली आहे, कुठून चढतोय माहीत नाही, चुकलेलो आहे रस्ता. आता हे असं चढायचं आहे. बापरे, रॉक क्लाइम्बिंग आहे पूर्ण. आणि इथे पोचायचं आहे आम्हाला. नमस्कार, मी मयुरेश मात्रे. स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल विथ मयुरेशच्या चॅनलमध्ये. आणि आपण आलेलो आहे आज चंदेरी किल्ल्यावरती. तर हा आहे सीझन 3 फोर्ट 3 चंदेरी किल्ला. तर बघूया चंदेरी किल्ला, चला. ह्या ब्लॉगमध्ये आपण निघालो आहोत सह्याद्रीतील एक राकट, भव्य आणि थोडासा हट्टी असा किल्ला सर करायला, तो म्हणजे चंदेरी किल्ला. हा किल्ला प्रामुख्याने टेहळणी किल्ला होता. आसपासच्या घाटमार्गांवर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला वापरला जात असावा. मुघल आणि मराठा काळात याला धोरणात्मक असं महत्त्व होतं. उंच सोळक्यासारखी रचना असल्यामुळे इथून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवणं सोपं होतं. हवामान स्वच्छ असलं की इथून आपल्याला इर्शाळगड, प्रबळगड, कलावंतीन, कर्नाळा, माणिकगड असे बरेच किल्ले आणि माथेरानचंही दर्शन होतं. हा किल्ल्याला ठाणे जिल्ह्यातील बदलापूर जवळील वांगणी किंवा रायगड जिल्ह्यातील पनवेल जवळील तामसई गावावरून जाता येतं. हा ट्रेक मी तरी एक थरारक ट्रेक म्हणून वर्णन करेल. सुरुवातीला जंगलातून जाणारी शांत वाट, पण एकदा का गुहेच्या पुढे गेलो की शेवटच्या टप्प्यात निसरडे रस्ते, कातळाला पकडून उभा चढ आणि अरुंद पायवाट. हा ट्रेक तुमची स्टॅमिना, संतुलन आणि मनाची ताकद तिन्हीची परीक्षा घेतो. नवख्या ट्रेकर्सनी तर अनुभवी ग्रुपबरोबरच आलेलं उत्तम. चला तर मग बघूयात आपण चंदेरी किल्ला. तर चंदेरी किल्ल्यावरती माझ्याबरोबर आहे ऋषी. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवेनचा प्रयत्न करेन की इकडे कसं यायचं, किल्ल्यावरती काय काय बघण्यासारखं आहे आणि काय धमाल केलेली आहे किंवा काय मजा केलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनल सबस्क्राईब करा. तर भल्या पहाटे उठून आम्ही निघालो आहे तामसई गावाला. जे तामसई गाव हे पनवेल साईडने गेल्यावरती चंदेरी किल्ल्याचं बेस विलेज आहे. ते पनवेलपासून जवळपास 1 तासाच्या अंतरावरती आहे बाईकने. रस्त्यामध्ये मी ऋषीला घेतलेला आहे खारघरवरून आणि आम्ही पोहोचलो तामसईला. आता आम्ही तामसईला पोहोचलो आहे. जवळपास 1 तासाची राईड करून, बाईक राईड करून आम्ही आलेलो आहे. माझ्याबरोबर आहे ऋषी, माझा मामे भाऊ आहे, पहिल्यांदा आलेला आहे ट्रेकिंगला. आणि आम्ही करतोय चंदेरी फोर्ट. तर चला जाऊया चंदेरी फोर्टला. इथेच गाड्या पार्क केलेल्या आहेत मागे तामसईलाच. आणि इथे आम्ही आता विचारलं, अजून गाव झोपलेलं आहे, शांत आहे, जागा आहे. 1 जानेवारी आहे, नवीन वर्ष आहे. तर नवीन वर्षाचा पहिला किल्ला बघूयात आपण. माझा सीझन 3 मधला 3रा किल्ला आहे हा. बॅकलॉग आहे, 6 किल्ले व्हायला पाहिजेत आत्तापर्यंत ह्या महिन्यात, पण 3राच चालू आहे. तर हा बघा फर्स्ट व्ह्यू चंदेरी किल्ल्याचा. धुक्यात हरवलेला आहे, प्रदूषण आहे की धुका आहे माहीत नाही. पनवेल साईडने चंदेरीवर जाताना थोडंसं मार्किंग वगैरे किंवा बोर्ड वगैरे नीट बघत चला. आमचं एका ठिकाणी बोर्ड थोडासा चुकलेला आहे आणि आम्ही रस्ता भरकटलो. आम्ही भलत्याच एका डोंगरावरती चढलो आणि मग आम्हाला जरा बऱ्यापैकी त्रास झाला तिथे चढताना वगैरे. आम्ही इकडनं जाणं अपेक्षित आहे आणि आम्ही कुठून आलो आहे आता माहीत नाही. परत खाली पण नाही जाऊ शकत आहे, कारण की खाली जायचा रस्ता तर अजून भयंकर आहे. कसं बसं वर चढलो आहे, खतरनाक रस्ता चुकलेलो आहे आम्ही. शेवटी कुठून कुठून कसं बसं झाडांच्या फांद्या विंद्या दगड बिगड पकडत पकडत आम्ही इथे एका पठारावर आलो आहे. आता इथे एक पायवाट दिसती आहे, पुसटची आहे पण ठीक आहे. लोक ये जा करतायत इथे. हे बघा थोडीशी पायवाट आहे इथे. तर आता हीच पायवाट पकडू. हा मागे दिसतोय किल्ला, तशीच मागे पायवाट आहे, तिथे जाऊ. कोणाला तरी नीट रस्ता विचारून या, नाहीतर तो एक कुठला तो ट्रेकचा ॲप आहे रूट दाखवणारा, तो डाउनलोड करून या. वाट लागली आमची. हे बघा हातबीत. अजूनही मेन रस्त्याला आम्ही लागलेलो नाही आहे. अजूनही रस्ता शोधत शोधत आम्ही एक्सप्लोर करत चाललेलो आहे. थकलेलो आहे पूर्ण. फायनली आम्ही चांगल्या पायवाटेवर आलेलो आहे. भेटलाय आम्हाला ॲक्च्युअल नसता रस्ता. आणि इथे म्हणजे मला नेहमी राग येतो, पण इथे कचरा खूप पडलेला आहे. म्हणजे याच्या अर्थ इथून लोक जात आहेत. म्हणजे पहिल्यांदा फायदा झालेला आहे. कचरा बघून मला आनंद झालेला आहे. पण तरी पण कचरा करू नका. मार्किंग सोडा, कचरा नका करू.
आता सध्या आम्ही बदलापूर आणि पनवेलवरून येणाऱ्या कॉमन पॅचमध्ये आहोत, कॉमन स्ट्रेचमध्ये आहोत. इथून तुम्ही पहिल्यांदा चंदेरीवरती पोचल्यावरती तुम्हाला एक पाण्याचं टाकं दिसेल. त्या पाण्याच्या टाक्याच्या पुढेच तुम्हाला एक चांदरेश्वरचं मंदिर दिसेल आणि त्या चांदरेश्वर मंदिराच्या तिथे गुफा आहे, आतमध्ये मंदिर आहे. तिथे थोडासा विसावा घेऊ शकता. तिथे बरेच जण कॅम्पिंग वगैरेही करतात. हो आता हे असं चढायचं आहे. बापरे, रॉक क्लाइम्बिंग आहे पूर्ण. आणि इथे पोचायचं आहे आम्हाला. आता सध्या तो मेन थरारक पॅच सोडून मी हा दुसऱ्या पॅचवरती चढतोय. ॲक्च्युली ते गुफेवरून इथे त्या मेन थरारक पॅचवरती येताना सरासा रस्ता निसरडा वगैरे आहे, तो तिकडे थोडासा सांभाळून चढा. इथे आम्ही दोघेच असल्यामुळे व्हिडिओ वगैरे काढण्याचं थोडंसं अवॉइड केलेलं आहे, उगाचच रिस्क नको घ्यायला. कसं वाटलं तुला तेवढं पॅच चढून? मजा आली होती. हो, एवढा उघड नाही वाटला पण. हो, तिथल्यापेक्षा तर इथं बरं वाटलं. हो, मेन त्या गुफेपासून मेन पॅचला येईपर्यंत मला भीती वाटली होती, पण हा मेन पॅच चढताना तरी काही भीती नाही वाटली किंवा आरामात चढलो. रॉक आहे, पटापट रॉक पकडून चढता आलं. उतरताना बघू कशी वाट लागते. सो फायनली आम्ही पोहोचलोय चंदेरीवरती. 3.5 तास लागले आम्हाला पोहोचायला. 3.5 तासात आम्ही इथे पोहोचलेलो आहे. हे बघा, एकदम टॉपला आलेलो आहे बाले किल्ल्यावरती. बरेच जण आहेत इथे, ऑलरेडी रात्री वगैरे आले होते, नाईट कॅम्पिंग वगैरे केलेली आहे इथे. थ्रिल आहे, मस्त आहे. अजून पण मेन बाकी आहे, खाली उतरायचं आहे आम्हाला. खाली उतरणं इज ऑल्सो अनदर टास्क. खाली उतरून आम्ही म्हणू की हा संपला आमचा ट्रेक. तेवढ्या लवकर नाही ट्रेक संपला. अर्धा पाऊण तास किल्ल्यावरती घालवल्यानंतर आता खाली उतरायला सुरुवात केलेली आहे. आता बरेच लोक आहेत आमच्या इथे बरोबर. सध्या आम्ही उतरतो इथे. हा बघा तू, 80-90 डिग्रीचा पॅच. रॉक क्लाइम्बिंग आहे ऑलमोस्ट, पण मजा वाटते. फोटो नाही काढू शकत आहे जास्त, नो रिस्क, उगाचच कशाला. तर आता आम्ही मेन अवघड पॅच कंप्लीट करून परत त्या गुफेत आलेलो आहे. रिलॅक्स वाटतंय. सगळा जो अवघड पॅच आहे तो संपवलेला आहे. मेन लोक भेटली आम्हाला. मेन लोक भेटले ते खूप बरं वाटतं. खूप गर्दी आहे इथे बघा. त्यांचं जेवणाचं वगैरे सोय चाललेली आहे. हे जेवण बनवत आहेत या गुफेमध्ये, तो बरं वाटतं एकदम. तर छान होता, थ्रिलिंग ट्रेक होता. म्हणजे गोरखगड नंतर हा ट्रेक मला सगळ्यात थ्रिलिंग वाटला. तर हो हो हो, हां मग जास्त थांबलो नाही आम्ही वरती, मग लगेच आलो खाली. ऊन लागलं मग ते सगळं येवायला लागलं, मग आलो खाली. तर चला, बाय बाय. बघूयात पुढच्या ट्रेकला, भेटूयात पुढच्या ट्रेकला. कुठला असेल पुढचा ट्रेक अजून ठरवला नाही आहे, पण भेटूयात पुढच्या ट्रेकला. तोपर्यंत दादाला लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. ओके, चल.